नव्या नेतृत्वाची नवी वाटचाल. भुवनेश्वर जिल्हा परिषदेतून पत्रकार दीप वायडेकर अपक्ष मैदानात. सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका, रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी आणि पत्रकारितेतून सत्य मांडण्याचं धाडस या ओळखीनं परिचित असलेले तरुण पत्रकार दीप वायडेकर आता भुवनेश्वर जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही तर वर्षानुवर्ष जनतेसाठी केलेल्या कामांची पुढची जबाबदारी. कोकणातील वाहतूक, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर दीप वायडेकर यांनी सातत्यानं संघर्ष केला. विद्यार्थ्यांसाठी रोहा, अलिबाग, पेण, नागोठणे या भागात विशेष बस सेवा सुरू व्हावी यासाठी केलेलं आंदोलन, रोहा नागोठणे आणि रोहा कुलाड रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणारा लढा आजही लोकांच्या लक्षात आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा विचार करत रोहा दिवा मेमो ट्रेनमध्ये महिलांसाठी शौचालयाची सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाशी थेट संवाद साधला. चक्रीवादळानंतर श्री हनुमान टेकडीचा विकास, रोहा उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांसाठी सातत्यानं आवाज, शहरातील दुभाजक व पथदिव्यांसाठी केलेले यशस्वी प्रयत्न ही कामं कागदावर नाही, ती प्रत्यक्षात दिसणारी आहे. महाड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील महापुराच्या काळात प्रत्यक्ष मदतीचा हात देणारा दीप वायडेकर आजही जनतेसोबत उभा आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, हर घर तिरंगा उपक्रमातून शाळा जनजागृती, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन हे त्यांच्या कामाचं सातत्य दर्शवतं. बोलणारा नाही, करून दाखवणारा असा विश्वास निर्माण करणारा हा तरुण चेहरा आता भुवनेश्वर जिल्हा परिषदेत जनतेचा खरा आवाज बनण्याच्या निर्धारानं उतरलाय. बदल हवा असलेल्या मतदारांसाठी दीप वायडेकर हा एक नवा, स्वच्छ आणि संघर्षशील पर्याय ठरतो.